दिसती माझी माय आया बया सांगत होत्या होतो जवात दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय. म्हणून माझी विनंती दादा, आई तुमच्यावर किती प्रेम करते हे जर तुम्हाला अनुभवाचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही आई होसाल त्या दिवशीच कळेल. तसं शब्दात कसं वर्णन करता येईल. मी नेहमी माझ्या आवडीचं उदाहरण सांगत असतो, खूप गोड ध्यान देऊन ऐका. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला दादा, रडायला लागली ती आणि रडता रडता आपल्या लेकराला सांगू लागली, दादा काय गाई डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी नको करू, माय नगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई रडायला लागली, दादा नगरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा म्हणला, आई या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग, डाळिंब वगैरे चांगली झालेली, काळजी करू नको माय, मुंबईच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झालं तर काय करशील रे सोन्या. मुलगा रडायला लागला ना, आईला सांगू लागला, आई तुझा एक कोणता एक मुलगा आहे का मी, माझ्या बापाने 15 एकर जमीन माझ्यासाठी कमवून ठेवलेली आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो माय आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. आई सांगली, बाळा बस आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला मरण आलं, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तर हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का. माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडायला लागलं, नाही रडायला लागली. रडता रडता पोरगा आपल्या आईला सांगू लागलो, माय माझी परीक्षा घेत होतीस का ग तू. अरे लेकरा मी तुझी परीक्षा घेत होते, बघ आई तुझ्या परीक्षेमध्ये 5 झालो, माय तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे आई माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला माय तर तू माझ्यासाठी काय करशील. म्हातारी आई होती हो, रडता रडता डोळे पुसले. आपल्या लेकराला जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. आईने लेकराला सांगितलं, दादा तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून तुम्ही नेहमी माझ्या आवडीचं गीत गात असतो. खूप फेमस झालंय महाराज ते गीत. असा मोबाईल नाही की त्या मोबाईल मध्ये गाणं नाही महाराज. वेडे झाले लोक, वेडे डायरेक्ट वेडे. काय त्या गाण्याचे भाव आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार, अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या
दादा. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. आणि जाता जाता पुनश्च एकदा विनंती सर्व तरुण पोरांना करेल, पोरांनो, जीवनाची मोज मजा करत असताना चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल वापरा, चांगल्या गाड्या घ्या, पण जीवनामध्ये दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकी बळीचंही जीवन बर्बाद नका करू. अरे भारताला ना पाकिस्तान पासून भीती, ना बांगलादेश पासून भीती, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती आहे. भारताला जर सर्वात मोठी भीती कोणापासून असेल ते एक व्यसन आणि दुसरी फॅशन. काय फॅशन वाढली मला काही कळत नाही महाराज. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेलं जर कॉलेजमध्ये पोरग आहे का पोरगी कळत सुद्धा नाही हो. अवघड आहे. अरे आपण अशा देशामध्ये जन्माला आलो की या देशाच्या राष्ट्रपती सर्व प्रतिभाताई पाटील. आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती हो या देशाची, पण मनगटापर्यंत ब्लाऊज होते तिचे. कुठपर्यंत ब्लाऊज होते? मनगटापर्यंत. डोक्याचा पदर त्या मायमाऊलीचा कधीच खाली आला नाही. अशा पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलोय. इथेही बरेचशा मायमाऊल्या अशा बसलेल्या आहे. ते आई बघा त्यांच्या कपाळाचं कुंकू किती मोठं आहे. हा ते बघा ते आहे. असं वाटतं त्यांचा फोटो काढून डिपी ठेवा, कारण अशा म्हाताऱ्या पुढे पाहायला भेटणार नाही. बरोबर आहे का नाही? किती गोड कुंकू आहे महाराज. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. हा नेम आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं. टिकल्यावाल्याचं काहीच खरं नाही. गेला. सौभाग्यवती स्त्रीने कधीच कपाळाला टिकली लावणी हे शास्त्र सांगतंय महाराज. सौभाग्यवती स्त्रीने कधीच केस कापून हेही शास्त्र सांगतंय. पण अवघड झालंय महाराज जगाची रीत. माझी विनंती मायबाप, सर्व मायमावल्यांना माझी विनंती, तुमच्या मुलीला इंजिनियर करा, डॉक्टर करा, कलेक्टर करा, काय करायचं ते करा, पण मुलींना अंग भरून कपडे घालायचं शिकवा. ही काळाची गरज आहे मायबाप. ज्या दिवशी मुलगी अंग भरून कपडे घालून कॉलेजला जाईल त्या दिवशी या जगातला कोणताच मुलगा तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. अरे तुमच्या आणि माझ्या सोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या त्यांचा. त्यांची 16 वर्षाची मुलगी असो का 70 वर्षाची म्हातारी असो, बाजारात ती बुरख्यातच दिसल. मग आपल्या मुलींनी कॉलेजला जाताना कमीत कमी अंग भरून कपडे का घालू नये? एका मुलीने मला प्रश्न विचारला होता, म्हणे महाराज कसं वेड्यासारखं बोलताय तुम्ही, दुनिया चंद्रावर गेली, तुम्ही धोत्रावरच आहे. मला धोत्रावर याला कमी समजायचं कारण, अरे आमचा एक धोत्रावाला अण्णा हजारी उपोषणासाठी बसले तर अख्खा भारत पालता करू शकतात, एवढी एका धोत्रावाल्यात ताकद आहे. आणि सगळे जर धोत्रावाली एकत्रित झाले तर काय करतील सांगता येत नाही. मायबाप, मुलींना अधिकार आहे मुलांसारखा, पण तो फक्त शिक्षणात आहे. कशात अधिकार आहे? शिक्षणात. मुलींचं जीवन हिऱ्यासारखं आहे हो. माय मावल्यानं तुम्ही खरं सांगा, तुमच्या नवऱ्यानं जर तुम्हाला एखादा ₹1,00,000 हिरा दिला, तुम्ही गल्लीत ठेवसाल का कपाटात? हो, कुठं ठेवसाल? नुसतं कपाटात नाही, कपाटातल्या कपाटात, कपाटातल्या कपाटात, कपाटात एक छोटी डबी, त्या छोट्या डबीत ठेवसाल. मग मुलीचं जीवन हे हिऱ्यासारखं आहे. हिरा जोपर्यंत कपाटात तोपर्यंत शोभून दिसतो. हिरा गल्लीत आल्यानंतर हिऱ्याची किंमत कमी झाल्याशिवाय राहणार. आणि पोरांचं काय विषय घेऊन बसले? आमचे पोरं म्हणजे लोखंडे महाराज. ते स्लॅपवर ठेवलं तरी कोणी त्याला हात लावत, ते शेतात बी ठेवलं गंजलं तरी कोणी त्याच्याकडे पाहत नाही. म्हणून योग्य संस्कारिक जीवन जगा दादा. हा देश असा आहे, इथं ऐश्वर्या रायचे मंदिर नाही बांधले लोकांनी, कैटराने कैपचे नाही बांधले. इथं मंदिर झाले अहिल्याबाई होळकरांचेच, इथं मंदिर झाले झाशीची राणी लक्ष्मीबाईचेच, इथं मंदिर झाले माझे जवाई साहेबाचे. म्हणून हा देश फक्त आचरणाला किंमत देतो, उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांना किंमत देत नाही. म्हणून सुसंस्कारिक जीवन जगा, मायबापाची सेवा करा, देशाची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप, एवढं छोटं गाव असून एवढं गोड नियोजन करणं मला खूप आनंद वाटतो महाराज. एवढी दुष्काळाची परिस्थिती, मला वाटतं डोंगरामध्ये छावण्या सुद्धा आहे ना, गाईच्या वगैरे छावण्या. पाऊसच नाहीये महाराज. काही काही ठिकाणी पावसानं लोक मरायला लागले. आता त्या कोल्हापूरचं त्या सांगलीची परिस्थिती तर एवढी अवघड आहे, पण बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांनी बरंचसं तिकडं सहकार्य केलं. कोणी अन्नधान्य स्वरूपामध्ये दिलं, कोणी कपडे दिले, बरंचसं सहकार्य केलं. नैसर्गिक आपत्ती पुढं जगातला कोणताच मनुष्य काही करू शकत. कोणतंही सरकार असलं तर हेलिकॉप्टर, कोणते किती जरी हेलिकॉप्टर असले तर उतरायला तर जागा पाहिजेत ना महाराज. बरं काही काही लोक घरातच आहे, कसे काढायचे ते लोक? 2 जिल्ह्यातले लोक कमीत कमी 4-5 लाख लोक असतील, पण सरकारच्या योजना चांगल्या प्रकारे तिथं चालू आहे. काही बोगसगिरी चालू आहे. आता चांगल्या कामात बोगसगिरी होतच असते, हा पहिल्यापासून नियमच आहे. त्याच्यामुळे तिथं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला तिथं काय सहकार्य करता येतं एवढं पहा. बाकीच्यांनी काय केलं हे बघू नका. कोणी राजकारण करेल, कोणी काही
कराल, फक्त आपण सहकार्याची भूमिका ठेवा, कारण आज तो दिवस त्यांच्यावर आहे, उद्या तो दिवस आपल्यावर येऊ शकतो. आज ते पाण्याला मरायला लागले, उद्या तुम्ही पाणी पाणी करून मरसाल, म्हणजे ते दिवस काही जास्त लांब नाहीये. त्याच्यामुळे आपण सुद्धा दुसऱ्याच्या